नमस्कार मंडळी. राष्ट्रीय बचत योजना खास करून चांगला व्याजदर आणि त्या व्याजावर प्राप्तिकरात सवलत मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय बचत योजनेची पात्रता, ठेवींचे नियम, व्याजदराची माहिती आणि त्यानुसार परतावा किती मिळेल, तसंच प्राप्तिकरात मिळणाऱ्या सवलतीविषयी माहिती. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, राष्ट्रीय बचत योजनेला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणूनही ओळखतात. ही योजना 5 वर्षांची आहे. या योजनेत एक ठराविक रक्कम खातं उघडताना भरावी लागते आणि त्यावर आपल्याला 5 वर्ष व्याज मिळत राहतं. 5 वर्ष पूर्ण झाली की योजनेचा कालावधी पूर्ण होतो आणि ठेवीची रक्कम जमा झालेल्या व्याजासकट ठेवीदाराला परत मिळते. हे आहे योजनेचं स्वरूप. आता आपण बघूया या योजनेसाठीची पात्रता काय आहे. या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही. यात वयाची कुठलीही अट नाही. फक्त अल्पवयीन व्यक्तीच्या खात्याचे व्यवहार करण्यासाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते. संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त 3 व्यक्तींचं असू शकतं. आता बघूया ठेवींचे नियम. या योजनेत आपण किमान ठेव रुपये 1000 ठेवू शकतो आणि 100 रुपयाच्या पटीत रक्कम कितीही वाढवू शकतो. उदाहरणार्थ 1300, 1500, 2000 अशा प्रकारे रक्कम आपण गुंतवू शकतो. पण 1350, 1410, 1920 अशा रकमा चालत नाहीत. थोडक्यात ज्या संख्येला 100नी पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम ठेवीसाठी चालते. या योजनेत कमाल रकमेची कुठलीही मर्यादा नाही. आपण जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतो. या योजनेअंतर्गत एका वेळी अनेक खाती उघडली जाऊ शकतात. म्हणजे जसं PPF योजनेमध्ये एका व्यक्तीच्या नावे एकच खातं उघडता येतं, तसं या योजनेत नसतं. तुम्ही वेगवेगळ्या रकमांच्या अनेक ठेवी या योजनेत एकाच वेळी ठेवू शकता. या योजनेची मुदत 5 वर्षांची आहे. त्यामुळे खातं उघडून 5 वर्ष पूर्ण झाली की योजनेचा कालावधी पूर्ण होतो आणि ठेवीदाराला मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते. मात्र त्यासाठी संबंधित ठेवीदाराला पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत पासबुकासह अर्ज करावा लागतो. या योजनेत खातं मुदतीपूर्वी बंद करता येतं का? मंडळी, या योजनेत खालील अटींवर मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येतं. पहिली अट, खातेदाराचा मृत्यू झाल्यास. म्हणजे एकाच व्यक्तीचं खातं असेल तर त्या खातेधारकाचा किंवा संयुक्त खातं असेल तर कोणत्याही एका किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येतं. दुसरी अट आहे, जर ठेवीदाराने एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडे म्हणजे गॅझेटेड ऑफिसरकडे खातं ठेवलं असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी ते काही कारणांनी जप्त केलं तर खातं बंद करता येतं. आणि तिसरी अट आहे, जर न्यायालयाने खातं बंद करण्याचा आदेश दिला तर खातं बंद करता येतं. मात्र जर 1 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर त्यावर कुठल्याही प्रकारे व्याज मिळणार नाही. फक्त मूळ रक्कम परत दिली जाईल. खातं 1 वर्ष पूर्ण झाल्यावर पण 3 वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्या खात्यावर बचत खात्याचा व्याजदर मिळतो. खातं 3 वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केलं तर योजनेचा व्याजदर आणि कालावधी यांची आकडेमोड करून जी व्याजाची रक्कम असेल ती मूळ रकमेबरोबर परत दिली जाईल. आता बघूया योजनेचा व्याजदर आणि परतावा. या योजनेचा चालू व्याजदर 7.7% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे. म्हणजे या योजनेत व्याजाची आकडेमोड वर्षभर एका रकमेवर होते आणि आधीच्या वर्षीची रक्कम अधिक आधीच्या वर्षीचं व्याज मिळून होणाऱ्या रकमेवर पुढील वर्षीचं व्याज मिळतं. आता बघूया किती रकमेवर किती परतावा मिळेल. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 44,903 रुपये एवढं व्याज मिळेल. जर तुम्ही 2 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 89,807 रुपये एवढं व्याज मिळेल. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनंतर 2,24,567 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनंतर 6,73,550 रुपये व्याज मिळेल. आणि जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 13,47,102 रुपये एवढं व्याज मिळेल. तर इथं तुम्ही 5 वर्षांनी मिळणारं व्याज बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की वार्षिक व्याजदर जरी 7.7% असला तरी परताव्याचा दर जवळपास 9% एवढा होतो. म्हणूनच या योजनेला पोस्टाची सर्वात जास्त परतावा देणारी योजना म्हणतात. आता बघूया या योजनेत प्राप्तिकरात किती सूट मिळते. या योजनेत केलेली गुंतवणुकीची रक्कम प्राप्तिकर कलम 80C अंतर्गत प्राप्तिकरातून वजावटीसाठी पात्र ठरते. मात्र ही सूट जास्तीत जास्त 1.5 लाख एवढ्या रकमेवर मिळते. म्हणजे तुमची ठेव कितीही रकमेची असू देत, गुंतवणुकीच्या रकमेवर प्राप्तिकरामध्ये सवलत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये एवढीच मिळते. योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर TDS कपात केली जात नाही. मात्र या योजनेत मिळणारं व्याज पहिली 4 वर्ष पुन्हा गुंतवलं जातं. त्यामुळे
त्यावर प्राप्तिकरात सूट मिळू शकते। मात्र ही व्याजाची रक्कम ठेवीदाराला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून दाखवावी लागते, तरच ही सवलत प्राप्तिकरामध्ये मिळू शकते। आता बघूया खातं सुरू करण्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत। कागदपत्रांमध्ये खातं सुरू करण्याचा अर्ज, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट चालतो, पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वीज बिल किंवा पासपोर्ट चालू शकतो, अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला दिलेला चालेल आणि त्यांच्या कायदेशीर पालकांसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आत्ता सांगितलेली कागदपत्र द्यावी लागतील। तर मंडळी, राष्ट्रीय बचत योजना हा भारत सरकारच्या अल्पबचत योजनांमधला सर्वात जास्त परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो आणि यात प्राप्तिकरात सवलतही मिळते। त्यामुळे गुंतवणूक केल्यावर 5 वर्ष थांबायची तुमची तयारी असेल तर तुम्ही या योजनेचा नक्की विचार करू शकता आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपला चॅनेलसुद्धा नक्की सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।